कारण राज्यामधल्या सुमारे 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे। राज्य सरकारमधल्या सूत्रांनीच एबीपी माझाला या कर्जमाफीच्या संदर्भातली माहिती दिली आहे। त्यामुळे 2026-27च्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती आणि याच योजनेमध्ये शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे। या कर्जमाफीसाठी परदेशी समितीचा अहवाल सरकारच्या समोर सादर करण्यात आला। यामध्ये सुमारे 35 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। त्यातही या कर्जमाफीसाठी 30 जूनची मुदत देण्यात आली होती। मात्र ही कर्जमाफी त्यापूर्वीच होण्याची शक्यता आहे। त्यातच अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या ही आणखी वाढणार असल्याचं कळतंय। त्यामुळे राज्यामधल्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळू शकतो। या शेतकरी कर्जमाफीची रक्कम ही 25 हजार कोटी रुपये असण्याची देखील शक्यता आहे। तर शेतकरी कर्जमाफीसाठी नेमके कोणते निकष आणि कोणती पात्रता ठरवण्यात आलेली आहे आपण बघूया। कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र असतील? 2 लाख रुपयांपर्यंतची थकबाकी ज्यांची आहे ते शेतकरी पात्र असतील। ज्यांचं पीक कर्ज थकलेलं आहे असे शेतकरीच पात्र राहतील। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेलं जे कर्ज आहे ते माफ होईल। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन लाभ देखील दिला जाईल। तर याच कर्जमाफीच्या मुद्द्यावरती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे, बघूया। 2 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचं कर्ज जे थकीत आहे त्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। लवकरच त्याची कारवाई चालू होईल। जे लोक नियमित कर्ज भरतायत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याची प्रक्रिया चालू आहे। त्यामुळे जो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतोय। दरम्यान यापूर्वी नेमकी कधी कर्जमाफी करण्यात आली आहे, बघूया। 2008 मध्ये केंद्रातील यूपीए सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आणि यामध्ये महाराष्ट्रामधल्या सुमारे 36 लाख शेतकऱ्यांना फायदा मिळाला होता। 2017 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना थकबाकीदार शेतकऱ्यांना मुद्दल आणि व्याजासह 1.5 लाखांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती। तर 2019-20 या कालखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांच्या थकीत पीक कर्जापैकी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्यात आली। 2026 आताची जर आपण गोष्ट बघितली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज आता माफ होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।